तर मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हाला एआयचा यूज करून मंडळाचं सॉन्ग जनरेट करायचं, तर हे सॉन्ग जनरेट कसं करायचं चला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आपण स्क्रीनवरती सर्व काही ओपन करून ठेवलेलं आहे, ChatGPT, Google Gemini. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे की तुम्ही एआयच्या मदतीने सॉन्ग जनरेट कसं करू शकता. पहिली गोष्ट तर आपण सॉन्ग जनरेट करण्यासाठी तुम्हाला PDF दिलेली, तर तुम्हाला त्या PDF मध्ये सर्व काही डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे, तरी पण तुम्हाला मी इथे स्क्रीनवरतीच दाखवणार आहे. PDF मध्ये दोन प्रॉम्प्ट आहेत, एक लिरिक्स जनरेट करण्याचा आणि एक सॉन्ग जनरेट करण्याचा. ती PDF ओपन करायची, डिस्क्रिप्शन मध्ये PDF दिलेली आहे. PDF ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पेज नंबर 3 वरती ChatGPT मास्टर प्रॉम्प्ट हा दिसून जाईल. तो सिंपली कॉपी करून घेतल्यानंतर, आता तो प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर सिंपली तुम्हाला ChatGPT वरती येऊन पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मंडळाचे नाव टाकायचं आहे, सिटी, एरिया आणि गाण्याचं थीम टाकायचं. तर सिंपली मी मंडळाचे नाव टाकून घेतो. आता हे टाकल्यानंतर सिंपली तुम्हाला सेंड बटनावरती क्लिक करायचं. आता ChatGPT तुम्हाला खतरनाक असे लिरिक्स जनरेट करून देईल. आता परत तुम्हाला त्या PDF वरती यायचं आहे. त्यानंतर त्या PDF वरती आल्यानंतर तुम्हाला पेज नंबर 4 वरती Google Geminiचा एक प्रॉम्प्ट दिसून जाईल. तर तो प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तो प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर सिंपली तुम्हाला Google Gemini वरती यायचं आहे. आता Google Gemini वरती आल्यानंतर तो प्रॉम्प्ट इथे पेस्ट करायचा आहे. प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर सिंपली प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला 3 ऑप्शन दिसून जातील, क्रिएट इमेज, क्रिएट व्हिडिओ आणि क्रिएट म्युझिक. आता क्रिएट म्युझिक वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या लिरिक्स तयार केल्या होत्या ते लिरिक्स कॉपी करून घ्यायचे आहेत. लिरिक्स कॉपी केल्यानंतर तुम्हाला ते लिरिक्स पेस्ट करायचे आहेत आणि सिंपली सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं फायनली सॉन्ग जनरेट होणार आहे. त्या सॉन्ग सोबत तुमचं थंबनेल सुद्धा जनरेट होऊन येईल. आता आपलं सॉन्ग फायनली जनरेट झालेलं आहे. आता ते डाउनलोड बटनावरती क्लिक करून सिंपली तुम्ही ट्रॅक हा डाउनलोड करून घेऊ शकता. आता PDF जर हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि आपल्या YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.